हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या ट्रेंडिंगला असणाऱ्या बटाट्याच्या रोल समोस्याची रेसिपी। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये इथे मी 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। तर मी इथे थोडेसे समोसे बनवत आहेत, त्याच्यासाठी मी ते थोडंच पीठ घेतलेलं आहे, पण तुम्ही जास्त बनवत असाल तर जास्त पीठ घ्या। मैद्याच्या पिठामध्ये आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले, त्यानंतर हातानेच थोडासा ओवा क्रश करून टाकला। तर इथे मी 1 टीस्पून ओव्याला क्रश करून टाकले होतं। त्यानंतर मी या पिठाला तेलाचं मोहन दिलेलं आहे। तर टोटल मी ते 2 टेबलस्पून तेल टाकून घेतले पिठामध्ये आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आणि एकदा चेक करून घेतलं। मुठीमध्ये थोडंसं पीठ दाबून मी बघितलं तर हे मोहन जे आहे ते व्यवस्थित लागलं नव्हतं। तर मी काय केलं, आणखीन 1 चमचा तेल पिठामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं। तर आता मी पुन्हा चेक केलं तर इथे आता पिठाला व्यवस्थितपणे मोहन लागलेलं होतं। तर इथे मी रिकमेंड करेल की तुम्ही तेलाचाच वापर करा, तुपाचा वापर करू नका, नाहीतर तुपाचा वापर केला तर तेवढे खस्ता समोसे रोल तयार नाही होणार। आता मी थोडं पाणी टाकून पिठाला व्यवस्थितपणे मळून घेतलं। आता जो मी हा इथे डो तयार करून घेतला तो मी हार्ड तयार केला होता, असा लूज नव्हता केला, एकदम हार्ड तयार केला। आणि त्याच्यानंतर मी अर्धा टेबलस्पून तेल टाकून पुन्हा एकदा 5 मिनिटे पिठाला चांगलं मळून घेतलं। त्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि अर्ध्या तासाला कमीत कमी रेस्ट दिली। तर अर्ध्या तासाची रेस्ट ही कंपल्सरी आहे। तर समोसाच्या स्टफिंगसाठी इथे मी ऑलरेडी माझ्याकडे स्टफिंग होती ती वापरली होती, पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे मी तुम्हाला एक स्टफिंग तयार करून दाखवते आहे। तर इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाट्याला व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचं आहे, मॅश नाही करायचं आहे हाताने वगैरे, तर ग्रेट करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये। आता स्टफिंग एवढंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा भरून मी इथे धने पावडर टाकून घेतली, 1 चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि वरून मी थोडंसं इथे गरम मसाला टाकलेला आहे अर्धा टेबलस्पून आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। तर रोलवाला समोसा बनवत आहे त्यामुळे स्टफिंग ही क्रंची राहावी किंवा समोसा क्रंची व्हावा, त्यासाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहे आणि जी पहिल्याची स्टफिंग होती ना तीसुद्धा मी ह्याच्यातच टाकून घेतली, सेम स्टफिंग आहे। आता ह्या दोन्ही स्टफिंगला व्यवस्थितपणे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे स्टफिंगचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे। कॉर्नफ्लॉवरचा वापर अंदाजेच करायचा आहे, 2 चमचे हे इनफ होतं माझ्यासाठी। जर तुम्ही जास्त बनवत असाल तर जास्त कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। आता अर्धा तास झाल्यानंतर पिठाला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटे मी इथे मळून घेतलेलं आहे आणि इथे मी ह्या पिठाचे 2 भाग करून घेतले। आता ह्या 2 गोळ्यांना मी व्यवस्थितपणे इथे गोलाकार देऊन घेतला, जसे आपण हुंडे करतो ना तसेच याचे हुंडे करायचे आहेत, चपातीचे हुंडे करतो तसेच करायचे आहेत। आता इथे हे हुंडे रेडी झाल्यानंतर मी ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं। एका पिठाचा गोळा घेऊन मी ह्याला व्यवस्थितपणे लाटून घेतलेला आहे। तर जसं जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ मी ह्याला लाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अजिबात ड्राय पिठाचा किंवा तुम्ही बोलू शकता मैद्याचा जरासुद्धा वापर नाही केला आहे, असंच मी ह्याला लाटून घेतलेलं आहे, त्यामुळेच मी तेलाचा वापर केला होता। आता व्यवस्थितपणे ही माझी जी लाटी आहे ती लाटून झाल्यानंतर एक झाकण घ्यायचं आहे किंवा छोटी वाटी असेल तर ती घ्यायची आहे। माझ्याकडे झाकण होतं तर मी झाकण घेतलं आणि ते बरोबर मी मध्यभागी ठेवलेलं आहे आणि जी स्टफिंग तयार करून घेतलेली ना ती मी सर्व बाजूंना म्हणजे 4 बाजूंना ही स्टफिंग जी आहे ती ठेवून घेतली। त्या स्टफिंगला मला व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे। तर मी काय केलं, जी आपली बटरची किंवा आपण जॅम लावतो ती नाईफ असतं ना किंवा सुरी असेल तर सुरीसुद्धा घ्यायची आणि व्यवस्थितपणे सर्व बाजूला हा जो मसाला आहे तो सर्वीकडे पसरवून घेतला, इक्वली पसरवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला स्प्रेड केलेला आहे। तर आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित पसरल्यानंतर आता जो हा झाकण ठेवला होता तो झाकण मी काढून घेतला आणि बरोबर तेवढ्याच भागामध्ये मी ते पाणी लावून घेतलेलं आहे। पाणी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी पिझ्झाचा कटर घेतलेला आहे आणि बरोबर या लाटीला 2 पोर्शनमध्ये डिवाइड करून घेतलं। त्यानंतर मी बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 पोर्शनमध्ये डिवाइड करून घेतलं। आता व्यवस्थित त्रिकोणी आकारमध्ये ह्याला मी डिवाइड करून घेणार आहे आणि जेवढे ह्याचे छोटे पीसेस करता येतील ना, जसे पिझ्झाचे पीसेस असतात ना तसेच ह्याचे मी छोटे पीसेस करून घेणार आहे। तर त्रिकोणी शेपमध्ये मी या लाटीला इथे कापून घेतलेलं आहे। आता सर्व बाजूंनी ही जी लाटी आहे ती व्यवस्थितपणे कापून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझी ही जी लाटी आहे ती कापून झालेली आहे। तर टोटल मी ह्याचे एका लाटीचे 16 भाग केलेले होते, तर तुम्ही जर का 18-19 वगैरे पण करू शकता। आता मी काय केलं, एक लाटी घेतली
आणि एक लाटीचा जो तुकडा आहे ना त्याच्या एंडला व्यवस्थितपणे थोडंसं आतमध्येच्या बाजूला रोल केलं आणि असं रोल करत करत लास्टपर्यंत रोल केलं. रोल केल्यानंतर हा जो रोल समोसा आहे तो इथे रेडी झाला. तो जो एंड आहे ना जिथे मी पाणी लावलेलं होतं त्याला व्यवस्थितपणे चिटकवून घ्यायचं. जर का तेलामध्ये टाकलं आणि हे चिकटलेलं नसेल ना तो समोसा खुलू शकतो. पुन्हा एकदा दाखवते काय करायचं आहे. तो जो एंडचा भाग आहे ना त्याला व्यवस्थितपणे आतमधल्या बाजूला टाकून घ्यायचं आहे आणि रोल करत जायचं पुढे पुढे. रोल केल्यानंतर जिथे आपण पाणी लावलेलं आहे ना त्या बाजूला व्यवस्थितपणे सील करून घ्यायचं, जेणेकरून तो समोसा खुलणार नाही आणि व्यवस्थितपणे हा तेलामध्ये फ्राय होऊन जाईल. आता अशाच प्रकारे मी बाकी सर्वसुद्धा जे हे समोसेचे रोल आहेत ते तयार करून घेतलेले आहे. बाजूला मी तेल तापत ठेवलं. तेल जास्त नाही तापवायचं आहे, हलकं कोमट तेल तापवलं की मी आता ह्याच्यामध्ये जी रोल समोसा आहे तो टाकून घेतलेला आहे. मी इथे पूर्ण एक बॅच टाकून घेतलेला आहे, म्हणजे जे 16 रोल समोसे तयार झाले होते ना ते पूर्णच टाकून घेतले. व्यवस्थितपणे एकदम स्लो फ्लेमवरती या समोसांना क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतात. त्याला एकदम फास्ट गॅसवर फ्राय नाही करायचं, एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचं आहे. जेव्हा आपण सेकंड बॅच टाकू ना तेव्हा गॅस एकदा बंद करायचा, तेल थोडंसं थंड झालं ना की मग पुढचा बॅच टाकायचा आहे. असंच करायचं आहे. तर घाई नाही करायचे, एकदम आरामात ह्याला फ्राय करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता ह्याला चांगला कलर इथे यायला सुरुवात झाली आहे. रोल समोसे फ्राय होण्यासाठी कमीत कमी इथे मला 12 ते 15 मिनटे लागले होते. आता हे रोल समोसे पूर्ण गोल्डन ब्राऊन कलरचे झाल्यानंतर मी ह्यांना लगेचच एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहेत आणि हे गरमागरम रोल समोसे मी मस्त इथे तयार केलेले आहेत. तर एकाच टायमाला तुम्ही भरपूर सारे इथे रोल समोसे तयार करू शकता आणि त्याचबरोबर हे समोसे तुम्ही चहाच्या टायमाला किंवा पाहुणे आले झटपट बनवायचं असेल तेव्हा हे बनवून त्यांना देऊ शकता. हे खाण्यासाठी एकदम उत्तम लागतात. ह्याला सॉसबरोबर सर्व करा. आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.